नमस्कार मित्रांनो, आज आपण बुद्धिमापन चाचणी याच्यामधील अक्षर व अंक संख्येत ओळखा हे आपण घेणार आहोत. याच्यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला पेपर तुमच्या हातात पडल्या किंवा पेपर सुरुवात होण्यापूर्वी तुम्हाला जो ऑनलाईन एक्झाम होत असते त्याच्या कच्च्या पेपरवरती ए पासून एम पर्यंत अक्षर आणि अंक दोन्ही लिहून घ्यायचे आहेत. त्यानंतर एन पासून झेड पर्यंत म्हणजे 14 ते 26 पर्यंत ह्याच्या आधी मांडणी करून घ्यायची आहे. ठीक आहे, ह्याच्यामुळं ह्याच्यावरती ह्या प्रकरणावरती 100% प्रश्न येणारच आहे तुम्हाला. आणि हा प्रश्न सोडवायचा कसा तर ते आपण बघणार आहोत आज. आता एक प्रश्न मी दिलेला आहे इथं ABLE साठी संकेत या ठिकाणी दिलेला आहे 3 4 1 4 7. तर FINE साठी काय. ठीक आहे, आता हा प्रश्न कसा सोडवणार आपण तर A साठी 1 आहे, B साठी 2 आहे, L साठी 12 आहे आणि E साठी 5 आहे. बघा प्रश्न कसा आहे तो. A साठी B E. आता इथून इथपर्यंत येतो, इथून इथपर्यंत, इथून इथपर्यंत आणि इथून इथपर्यंत पोहोचण्यासाठी किती अंकांचा अक्षरांचा फरक येतोय बघा. लक्षात आला असेल तुमच्या. 1 पासून 3 पर्यंत यायला, 2 पासून 4 पर्यंत यायला, 12 पासून 14 पर्यंत यायला आणि 5 पासून 7 पर्यंत यायला आपल्याला +2 करावं लागणार आहे. बस एवढंच आहे. म्हणजे हेच आपल्याला चेक करायचं आहे की या प्रश्नाचं उत्तर कशा स्वरूपामध्ये येईल. तर F साठी दिलेला आहे 6, I साठी आहे 9, N साठी आहे 14 आणि E साठी आहे 5. ठीक आहे, म्हणजे या प्रश्नाचे उत्तर आपल्याला 8 1 1 1 6 7 अशा पद्धतीने येणार आहे. या अशा आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे. समजला का बघा तुम्हाला. पुढचा प्रश्न घेऊया आपण. म्हणजे ह्या पद्धतीचे ह्या टाईपचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत. बघा CAPTAIN साठी 6232402188. तर CRICKET साठी काय वापरणार आपण बघा. आधी काय केलं आपण 3 1 P साठी 16, T साठी 20, A साठी 1, I साठी 9, N साठी 14. म्हणजे इथं 28 येतो, 18 येतो, इथं 2 आहे, इथं 40 आहे, या ठिकाणी 32 आहे, 2 आहे आणि 7. याच्या लक्षात आलं असेल तुम्हाला. म्हणजे दुप्पट संख्या आपण इथं मांडलेली आहोत. म्हणजे 3 च्या दुप्पट येतो 6, 1 च्या दुप्पट येतो 2, 16 च्या दुप्पट 32, 20 च्या दुप्पट 40, 1 च्या दुप्पट 2, 9 च्या दुप्पट 18 आणि 14 च्या दुप्पट 28. या पद्धतीने आपण सोडवणार आहे. तर आपल्याला क्रिकेटमध्ये C3 R18 I9 C3 K11 E5 आणि T20. ठीक आहे, बघा. म्हणजे इथं 3 दोन्ही 6, 18 दोन्ही 36, 9 दोन्ही 18, 3 दोन्ही 6, 11 दोन्ही 22, 5 दोन्ही 10 आणि 20 दोन्ही 40. एवढं ह्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. बघा लक्षात आलंय का तुमच्या. पुढचा प्रश्न घेऊया. पुढच्या टाइप मध्ये आपण जाणार आहोत. आता पहिला टाइप आहे. त्या पहिल्या टाइप मध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारतात हे तुमच्या लक्षात आला असेल. आता दुसरा टाइप जो आहे याच्या पुढचा
तो टाइप बघणार आहोत आपण. बघा प्रश्न काय आहे. अमूल AMUL अमूल मध्ये 3874 LOFAR साठी 45932 UMAR साठी काय विचारलेलं आहे बघा लक्षात येते काय. अमूल AMUL जे ए साठी काय घेतोय आपण 3 8 7 आणि 4 एल साठी 4. आता एल साठी घेतला 4 ओ साठी 5 एफ साठी 9 ए साठी 3 आणि आर साठी 2. बघा ह्याच्यावरून आपण काढू शकतो. यू साठी आहे 7 एम साठी आहे 8 ए साठी आहे 3 आणि आर साठी आहे 2. बाकीचं काही बघायची गरज नाहीये. प्रश्नच दिलेला आहे. प्रश्नातच याचं उत्तर आहे. त्यामुळे तुमच्या लक्षात आला असेल आपल्याला या ठिकाणी काय सोडवायचं आहे किंवा काय करायचं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न अजून एक बघूया असाच. बघा FASHION LOVERS ESHA काढायचं आहे. 5 3 8 2 1 4 6 9 4 7 1 0 11 8 आणि पुढचा आपण ESHA काढता येईल आपल्याला. बघा ई साठी काय दिलेला आहे 1 एस 8 एच 2 ए 3 1 8 2 3 असा हा प्रश्न या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. ठीक आहे. ह्या पद्धतीचा किंवा ह्या टाइप मध्ये तुम्हाला प्रश्न समजला असेल. पुढच्या टाइपचा प्रश्न बघणार आहोत आपण. टेबल TABLE टेबल साठी काय येणार 2 3 7 CAMBLE साठी येतो 4 3 5 7 आणि CAPABLE 4 3 6 3 7 CAPAT आपल्याला काढायचं. शेवटी तुम्हाला एबल दिसतो का बघा आणि शेवटी 7 7 7 दिसतो का बघा. बरोबर आहे ना. म्हणजे टी साठी 2 आणि ए साठी आपल्याला 3 दिसतो. टी साठी सी साठी 4 ए 3 एम 5 सी साठी 4 3 पी साठी 6 ए साठी 3 म्हणजे सी साठी काय आहे 4 आहे ए साठी 3 आहे पी साठी 6 आहे ए साठी 3 आहे आणि टी साठी 2 आहे. म्हणजे दिलेला आहे त्याच्यामधूनच आपल्याला उत्तर काढायचं आहे. ज्या गोष्टी आपल्या जवळ आहेत त्याचा फक्त वापर व्यवस्थित झाला पाहिजे इतकंच बघायचं आपल्याला. बघा लक्षात येते का. अशा पद्धतीचा एक प्रश्न येईल. सोपे प्रश्न आहे. फक्त आपल्याला कसं सोडवायचे हे माहित असायला पाहिजे. ठीक आहे.
पुढच्या टाईपचा प्रश्न घेऊया आपण. बघा याच्यामध्ये PHY SICS फिजिक्स 49 दिले. CHEMISTRY केमिस्ट्री 81 आणि बायोलॉजी BIOLOGY काढायचं. अतिशय सोपा प्रश्न आहे हे. फक्त सोडवण्याची मेथड आपल्याला माहित पाहिजे. सोडवण्याची मेथड माहित असेल तर इझिली सुटणार. तुमच्या लक्षात आला असेल PHY SICS ह्याचा नंबर टाकून जर बेरीज केली तर 49 पेक्षा जास्तच येणार आहे तो. म्हणजे हे तरी माध्यम नाही, मेथड नाही आहे. 1 2 3 4 5 6 7 7 आहेत म्हणजे 7 चा वर्ग जर केला आपण तर 49 येतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 9 चा वर्ग केला 81. 1 2 3 4 5 6 7 म्हणजे इथं काय येणार आहे 49च येणार आहे. बघा किती सोपा प्रश्न होता. फक्त हे सोडवायचं कसं हे आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे, पुढचा प्रश्न घेऊ आपण. म्हणजे कुठल्या कुठल्या टाईपचे प्रश्न येतात आपल्याला बघा ह्या चॅप्टरवरती. कोणकोणते टाईप आहे आणि ते सोडवायचे कसे याच्याविषयी थोडंसं समजून घ्या. बघा GO साठी 8 आहे, SLOW साठी 64 आहे, CUP कप साठी 27 आहे, PURCHASE किती. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल हा प्रश्न बघितला याच्यापूर्वी एक प्रश्न बघितला आपण. त्यांची एकूण संख्यांची बेरीज करून त्यांचा वर्ग करत होतो. इथं 2 आहेत म्हणजे इथं 2 चा वर्ग नाही पण घन आहे हा. इथं 4 आहे 4 चा वर्ग नाही हा 4 चा घन आहे. इथं 3 आहे 3 चा वर्ग नाही आहे 3 चा घन आहे. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे 8 चा काय करायचं आपल्याला 8 8 64 8 चौक 32 8 8 49 50 आणि 51 म्हणजे 512 ह्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. म्हणजे घन संख्या आहेत लक्षात घ्या. हे 2 चा घन 4 चा घन 3 चा घन आणि इथं 8 चा घन. समजले प्रत्येकाला. खूप सोपा प्रश्न होता. अतिशय सोपा प्रश्न होता. समजला असेल तुम्हाला. बघा पुढचा प्रश्न घेऊया आपण पुढच्या टाइप मध्ये. ठीक आहे बघा MAN साठी 6 देत आहे, WOMAN साठी 20 आहे, SALMAN 30 आहे, SUPER STAR सुपरस्टार साठी किती. म्हणजे हा किती आहे हा 3 1 2 3 4 5 5 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 7 8 9. बघा म्हणजे 6 पंचे 30 5 चौक 20 3 चौक 3 त्रिका दोन्ही आहे. बघा 3 दोन्ही 6 5 चौक 20
6 पंचे 30 आणि आता इथं एक गोष्ट लक्षात घ्या, ह्याच्या मागचे अंक किती आहेत ते घ्यायचं आपल्याला. ह्याच्या मागचे अंक 2 आहे, याच्या मागचे अंक 4 आहे, याच्या मागचे अंक 5 आहे, तर याच्या मागचे अंक किती आहेत 8 आहे. ह्याच्यावरून काढलेला आहे. हा काही क्रम नाही आहे की 2 3 4 किंवा 3 4 5 6 असा नाही आहे क्रम. तो ॲक्च्युली काय म्हटलेत त्यांनी, तर हे जे क्वेश्चन दिले त्या क्वेश्चन मधला शेवटचा एक घेतला तर किती शिल्लक आहे, 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 म्हणजे 9 8 ठीक आहे. तुमच्या लक्षात आलं असेल हे कसं सोडवायचं आहे, बरोबर आहे. चला ठीक आहे, आपण इथं आज थांबूया. पुढचं लेक्चर आपण उद्या घेऊ. धन्यवाद.